बोलतंय त्या प्रकारचं मूर्तिमंत उदाहरण आज महाराष्ट्रानं पाहिलं। ज्या प्रकारे स्वतःचे बडेजाव 2 दिवस करण्यात आला की उद्या काहीतरी करणार। आता मला असं वाटतंय की एक फार पूर्वीचे पंचनामा पेपर होता आणि त्याचे म्हणजे आरपीआयचे पुढारी होते, ते पंचनामाकार म्हणायचे त्यांना, एलियास गायकवाड। तसं आता सनसनाटीकार म्हणावं लागेल यांना, कारण फक्त सनसनाटी करायची आणि ती कुणासाठी तरी करायची। मला वाटतंय ज्यांनी यांना ब्रीफ केलं किंवा यांनी ज्यांना ब्रीफ केलेलं आहे, मला असं वाटतंय की सुप्रियाताईंनी आता हे जसं म्हणल्या की ह्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे विरोधकांनी, मला असं वाटतं की त्यांनी नाव घेण्यासाठी उशीर करायला नको होता, सुप्रियाताईंचं नाव घ्यायला पाहिजेत होतं। ते जर घेतलं असतं तर महाराष्ट्राला खरं चित्र पर्दे के पीछे क्या है भाई, पर्दे के पीछे क्या है भाई हे समजलं असतं। तुम्हाला सांगतो आजचं त्यांचं बोलणं हे शिळ्या कडीला उतारलेलं होतं। त्याचबरोबर आजचं हे त्यांचं बोलणं कायद्याच्या पलीकडे जाऊन बोलणं होतं आणि ज्या व्यक्तीला शेतीविषयक काहीच कळत नाही, ढेकळं कळत नाही, आमच्या काळ्या मातीला ढेकळं असतात, ढेकळं फोडावं लागतात पेर पाण्यासाठी, मशागतीसाठी। यांना काही ढेकळं माहीत नसलेली ती पत्रकार परिषद होती शेती विषयावरली, शेतीच्या अवजारांवरली, त्याचबरोबर शेतीच्या संदर्भामधली कोणतंही अज्ञान असं त्यांचं प्रदर्शित होत होतं। ते कोणाचे तरी बोलके होते हे लक्षात आलं। त्यांनी जे बोलल्या 350 कोटी, मी तुम्हाला डंके की चोट पे सांगतो, त्यांच्या बोलण्यामध्ये त्या एकतर जसं मी तुम्हाला सांगितलं की पर्दे के पीछे क्या है भाई, कोण राजकारणी आहे भाई, आणि विरोधकांचं नाव घ्यायला पाहिजेत होतं, फिडरचं नाव घ्यायला पाहिजेत होतं। आम्ही म्हणत नाही की सुप्रियाताईंनी समोर येऊन बोललं पाहिजे, कुणी त्यांच्यासाठी बोललं पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे। परंतु तुम्हाला मी सांगतो स्पष्टपणे, जे तुम्ही आता म्हणालात की 350 कोटी आणि हे तुमचे गणित आणि त्यांनी सांगितलेल्या गणितावर तुम्ही माध्यम बातम्या चालवत आहात, तुम्हाला सांगतो ह्याची जी तत्वनिष्ठता आहे ती तत्वनिष्ठता भारताच्या सहकार खात्यामार्फत म्हणजे केंद्रीय सहकार खात्यामार्फत निश्चित केलेली असते। आणि ही जेव्हा निश्चित केलेली अशी तत्व प्रणाली आहे, ह्या प्रणालीमध्ये कुणालाही बदल करता येत नसतो। आणि तुम्हाला माहित आहे आज जे आहे तुम्हाला सांगतो सोशल मीडियाचं युग आहे आणि अशा युगामध्ये सोशल मीडिया युनिव्हर्सिटी आहे। आणि अशी काही लोक जसं आज पत्रकार परिषद घेतली त्या गोष्टी मागचं तथ्य पत्रकारांना सांगितलं नाही, सत्य पत्रकारांना सांगितलं नाही, जे मी आज TV9च्या माध्यमातून डॉक्युमेंट सहित दाखवत आहे। जे प्रेक्षक आहेत ज्यांनी सकाळी जे डोळ्यामध्ये धुळफेक करून घेतली त्यांनी आता डोळे उघडून पाहिलं पाहिजे, कांटळ्या उघडून ऐकलं पाहिजे, आणि ज्यांनी धुळफेक केली त्यांनी सुद्धा आता जे त्यांचे नेटेड आईज म्हणतात डोळ्यांना, त्या नेटेड आईजनी पाहिलं पाहिजे आणि ऐकलं पाहिजे। तुम्हाला सांगतो त्यांनी जे तुम्हाला ऑनलाईन व्ह्यू करून दाखवलं तर ते ऑनलाईन व्ह्यू होतं ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टचं, आणि ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टला कायदेशीर दृष्ट्या हे बिझनेसच करता येत नाही, बंधन आहे, कारण त्याची गॅरंटी, श्युरिटी, वॉरंटी काही नसते आणि याच्यामध्ये फसवणूकच झालेली आहे। आणि फसवणुकीकरिता तुम्हाला माहिती आहे आजकाल सोशल मीडियावर टाकलं जातंय म्हणजे 4 लाखाची वस्तू 40,000ला मिळणार आणि मग लोक जसं भूलभुलैया घालतात, तुम्ही इतके पैसे पाठवा, त्या प्रकारचा भूलभुलैया होत आहे। या अर्थानं भारताच्या केंद्र सरकारचे कार्यालय मिनिस्ट्री ऑफ केमिकल अँड फर्टिलायझर्स यांनी जे आहे 23 सप्टेंबर 2021लाच स्पष्टपणे तुम्हाला दाखवतो ॲमेझॉन या कंपनीला कोणत्याही प्रकारे ऑनलाईन हा व्यवसाय करता येणार नाही, कारण याच्यामध्ये फसवणूक होते। उद्या केमिकल म्हणून पाणी आलं तरी त्याची जिम्मेदारी कोणी घेऊ शकत नाही। आणि त्याच याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो स्पष्टपणे लिहिलेलं आहे की 2 कायद्यांचं उल्लंघन त्याच्यात होत आहे, फर्टिलायझर मुवमेंट कंट्रोल ऑर्डर 1973, त्याचबरोबर जे आहे संविधानिक दृष्ट्या जे कायद्यात एसेन्शियल कॉमोडिटीज ऍक्ट 1956, त्याचबरोबर प्रोव्हिजन्स ऑफ फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर 1985 ह्या प्रमाणे ह्या जे ॲमेझॉन आहे
या कंपनीला जे आहे नोटीस पाठवून त्यांचं काम बंद करायला सांगितलं। त्याचबरोबर त्यांनी दुसरं एक उदाहरण दाखवलं, ते फ्लिपकार्टला सुद्धा सरकारनं जे आहे स्पष्टपणे त्याच प्रकारची नोटीस, त्याच प्रकारचं पत्र पाठवून भारताच्या केंद्र सरकारमधील जॉईंट सेक्रेटरी फर्टिलायझर्स नीरजा यांनी जे आहे स्पष्टपणे बजावून डंके की चोट पे अशा प्रकारचा व्यवसाय करता येत नाही, याच्यात फसवणूकच होत आहे हे दाखवलेलं आहे। त्याही पुढे जाऊन मला तुम्हाला सांगायचं आहे की त्या ज्या जे काही बोलल्या त्याच्यातून दोन गोष्टी स्पष्ट होत होत्या। त्यांच्या डोक्यामध्ये जात आहे आणि जाता जात नाही। त्यांनी ज्या एका अधिकाऱ्याचं नाव घेतलं आणि त्या अधिकाऱ्याचं नाव घेताना त्यांनी त्यांच्या जातीचा उल्लेख केला, त्याच्यातून लक्षात येतंय की त्यांना काय सुचवायचे आणि त्यांची जी मर्यादा उल्लंघन आहे या देशाच्या प्रती, जातीवादाच्या प्रती, हे स्पष्टपणे दिसून आलं। कारण त्यांनी डेप्युटी सेक्रेटरी कराड साहेबांचं नाव घेतलं। त्याचबरोबर त्यांनी जे बोलताना एक वक्तव्य केलं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शासनाचे निर्णय पाहिले नसतील आणि तशा प्रकारची सही केली असेल। मी तुम्हाला सांगू इच्छितो स्पष्टपणे, आणि तेही एका ऑफिस ऑर्डरच्या आधारे स्पष्टपणे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना जे आहे कोणत्याही पॉलिसीमध्ये अमेंडमेंट करण्याचे पूर्ण अधिकार आहेत। परंतु एक समाज, आपण वंजारी समाजाला किंवा वंजारी समाजांच्या ज्या प्रकारे नेतृत्वाला ज्या प्रकारे डॅमेज करत निघालो, त्यासोबत जर आपण माजी मुख्यमंत्री म्हणजे एकनाथरावजी शिंदे साहेबांचं नाव घेतलं तर मराठा समाज सुद्धा आपल्यावर नाराज होईल। त्या कारणाने त्यांनी नाव घेण्यासाठी घाबरल्या का? कारण तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या काळामध्ये स्पष्टपणे ऑफिस ऑर्डर जी झालेली आहे ती ऑर्डर 16 मार्च 2024 ची आहे आणि त्यांनी तुमच्या समोर एक मोठा मुद्दा उपस्थित करायचा प्रयत्न केलेला आहे। ती ऑर्डरची कॉपी सुद्धा माझ्याकडे आहे, ती ऑर्डरची कॉपी सुद्धा मी तुम्हाला तुमच्या चॅनलला देऊ शकतो। त्या पुढे जाऊन त्यांनी जे बोलल्यात किमतींच्या बाबतीमध्ये, मी तुम्हाला सांगतो की फर्टिलायझर्स मधल्या इक्विपमेंट्स म्हणजे फवारणीसाठीची जी यंत्र आहे त्याचा भाव, त्याचबरोबर जे म्हणजे सोयाबीन, कापूस, साखळी उत्पादनाच्या बाबतीमधला जे कीटकनाशक आणि जे औषधं आहेत त्या बाबतीमध्ये सुद्धा देशामध्ये सर्वात कमी म्हणजे पैसे आकारून हे दिलं जातंय महाराष्ट्रामध्ये। आणि कौतुक करण्याऐवजी आपण कुणीतरी अडकुत्यात सापडलेल्या सुपारीसारखं कुणाला तरी आपण एकापाठ एक काहीतरी बोलत जावं आणि शिळ्याकडीला ऊत आणावा। त्या पुढे जाऊन मला तुम्हाला सांगायचं आहे की माननीय उच्च न्यायालयाने याचिका क्रमांक 3260/2024 ही याचिका ॲग्री TIM असोसिएशन वर्सेस राज्य शासन याच्यामध्ये 5 जुलै 2024ला माननीय मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्यायजी आणि माननीय न्यायमूर्ती अमित बोरकर साहेबांनी ऑर्डर केलेली आहे। आता ही ऑर्डर आणि यांनी आज केलेले आरोप आणि त्या याचिकेतील मुद्दे एकदम जसेचे तसेच उतरवलेले आहेत। पृष्ठ क्रमांक 41 वर स्पष्टपणे जी यांनी आरोप केला की महाराष्ट्राच्या बाहेरील एजन्सीला देण्यात येत आहे, त्याचबरोबर यांनी जे शासनाच्या निर्णयाचा उल्लेख केला आणि त्या याचिकेमधल्या ज्या विनंत्या होत्या त्या याचिकाकर्त्यांनी यांनी जे बोलून दाखवल्या त्या डिलीट केलेल्या आहेत। पृष्ठ क्रमांक 43 वर जे यांनी आरोप केले म्हणजे पॉलिसीच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचा बाहेरचा असावा की महाराष्ट्रातला असावा या बाबतीमध्ये, कारण हा विषय केंद्राच्या अखत्यारीतला हे सुद्धा यांना भान राहिलेलं नाही। आणि त्याच्यामुळे नॅशनल फर्टिलायझेशन जे आहे, नॅशनल पॉलिसी जी आहे, शेतकरी सुफलाम सुफलाम व्हावा याच्यासाठीची जी पॉलिसी आहे याचा यांना विसर पडला। म्हणून मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगायचं आहे की स्पष्टपणे अशा गोष्टी आमचं मन आहे की पादऱ्या गोष्टी ह्या पादऱ्या गोष्टी आहेत आणि पादऱ्या गोष्टींची मराठी साहित्यामध्ये, गुराखी साहित्यामध्ये, ग्रामीण साहित्यामध्ये जी ओळख आहे या बिनबुडाच्या गोष्टी आहेत, याच्यामध्ये कोणतंही तथ्य नाही असं माझं मत आहे।
मला असं वाटतंय की नुसता म्हणजे सिव्हिल जे आहे अब्रू नुकसानीचा दावा न करता जे आहे क्रिमिनल अब्रू नुकसानीचा दावा सुद्धा करायला पाहिजे. कारण ही केस फिट केस आहे क्लास डिस्क्रिमिनेशनची, स्टेटला बदनाम करण्याची, स्टेटलाच नाही तर शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याची, लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम क्रिएट करण्याची. त्याच्यामुळं ही फिट केस जी आहे क्रिमिनल डिफॉर्मेशनची आहे. त्यामुळं अंजली दमानियांवर क्रिमिनल डिफॉर्मेशन होऊन त्यांना मी डंके की चोट पे सांगतो, ह्या प्रकरणामध्ये जे प्रकरण माननीय उच्च न्यायालयाकडे होतं हेच मुद्दे, ह्याच विषयाची याचिका जी आहे याचिकाकर्त्याने तिथे अगोदर तर त्यांनी विनंत्या डिलीट केल्या, त्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आता कोर्टासमोर सोय उरणार नाही आणि म्हणून त्या याचिकाकर्त्याने, आम्ही म्हणत नाही पडगिलवार की कोण व्यापाऱ्यांसाठी कोणी बोलावं, व्यापाऱ्यांसाठी करून आपल्याला आर्थिक सुजलाम करून घ्यावं, त्याच्यावर मला जास्त बोलायचं नाही, पडगिलवार कंपनीवर मला बोलायचं नाही. परंतु त्या याचिकेमध्ये हेच मुद्दे होते आणि एकदा जर एखादी याचिका निकाली काढली जाते, विड्रॉ केली जाते, तर त्याच प्रकारची याचिका ही रिस ज्युडिकेटा होते आणि रिस ज्युडिकेटामध्ये तुम्हाला तशा प्रकारचा अर्ज करता येत नाही. कारण त्यांनी आज जे काही कागदपत्र दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या चेहऱ्यावरच दिसत होतं की कॉन्फिडन्सच नाही, कुणासाठी तरी करायचंय, व्यवस्थेसाठी करायचंय. त्याच्यामुळं त्या याचिकेच्या आधारे मला सांगायचं आहे की हे क्रिमिनल डिफॉर्मेशनची केस आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो राहुल गांधीला सुद्धा अटक व्हावं लागलं होतं. तर यांनी लक्षात ठेवावं, सनसनाटी कार प्रमाणे यांनी जे चालवलेलं आहे जातीवर आधारित, धर्मावर आधारित, आणि त्याचबरोबर मी धर्मपीठाकडे जाते, भगवान बाबाकडे जाण्यासाठी विचारामध्ये पावित्र्यता लागत असते, भगवान बाबाच्या भगवान गडावर जाण्यासाठी विचार शुद्धता लागत असते. भगवान बाबाने शिकारे शेती विकारे पण शिकारे सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे जातीवादाची जर आपण घोंगडी घेऊन तिथं कोणी जाणार असेल तर भगवान गडावर तिथं ते अशा लोकांना यश मिळणार नाही, हे सुद्धा मला डंके की चोट पे सांगायचं आहे. मी तर तुम्हाला सांगतो, पलीकडे जाऊन सन्माननीय भटक्या विमुक्तांचे पुढारी धनंजय मुंडे मंत्री, त्याचबरोबर ज्या प्रकारे म्हणजे वंजारी समाजातील कॉन्स्टेबल असतील, जमादार असतील किंवा पोलीस अधिकारी असतील किंवा तिथे कर्मचारी असतील जे शिकून एकतर म्हणजे ह्याचं ज्ञान नसताना, रोस्टरचं ज्ञान नसताना खोटा आव आणून हे एवढीच संख्या कशी वाढली, तेवढीच संख्या कशी वाढली, कोणतंच नॉलेज नाही असं स्पष्ट दिसत होतं. त्यामुळे सातत्याने टार्गेट करणाऱ्यांना मी म्हणतो बदनामिया म्हणण्यापेक्षा स्पष्टपणे सनसनाटीकार म्हणावं लागेल. आणि मला त्याच्या पुढं जाऊन असं म्हणायचं आहे की अशा प्रकारचे विचार हे पादरे विचार आहेत, अशा प्रकारचे विचार हे पादरे विचार आहेत, अशा प्रकारचे विचार हे पादरे विचार आहेत.